सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी बिबट्या, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 2 आहे, कोणत्या राज्याला भाताचे कोटरे म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याला भाताचे कोटरे म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, कोणता ग्रह लाल दिसून म्हणून ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शनी। तर याचं उत्तर मंगळ ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारताचा पहिला पंतप्रधान कोण होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू। तर याचं उत्तर भारताचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशाचे राजधानी टोकियो आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी थायलंड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे जपान देशाची राजधानी टोकियो आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, सूर्यनमस्कार हा योग्य प्रकार कोठून उदयाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी नेपाळ। तर याचं उत्तर सूर्यनमस्कार हा योग प्रकार भारतातून उदय आला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, ताजमहल कोणत्या शहरात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी हैदराबाद। तर याचं उत्तर आहे ताजमहल आग्रा शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावळा, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी बगळा। तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणता सण दिवाळीपूर्वी येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दसरा, ऑप्शन बी संक्रांत, ऑप्शन सी होळी, ऑप्शन डी ईद। उत्तर आहे दसरा सण दिवाळीपूर्वी येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, झेंडा फडकवणारा म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सैनिक, ऑप्शन बी देशद्रोही, ऑप्शन सी देशभक्त, ऑप्शन डी विद्यार्थी। तर याचं उत्तर झेंडा फडकवणारा म्हणजे देशभक्ती। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, पाण्याचा H20 हा रासायनिक सूत्र कोणत्या घटकाचे मिश्रण आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हायड्रोजन आणि नायट्रोजन, ऑप्शन बी हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ऑप्शन सी ऑक्सिजन आणि कार्बन, ऑप्शन डी हायड्रोजन आणि कार्बन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे पाण्याचा H20 हा रासायनिक सूत्र हायड्रोजन आणि ऑक्सिजन घटकाचे मिश्रण आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, रामायण कोणत्या ऋषीने लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन डी नरेंद्र, ऑप्शन डी वरील कोणी नाही। याचं उत्तर रामायण वरील कोणीच लिहिले नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, चंद्रावर सर्वप्रथम कोण उतरलं होतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नील आर्मस्ट्रॉंग, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी कल्पना चावला, ऑप्शन डी राकेश शर्मा। तर याचं उत्तर चंद्रावर सर्वप्रथम नील आर्मस्ट्रॉंग उतरलं होता। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे,
भारतात सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळानुसार? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश. ह्याचं उत्तर भारताचा सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे क्षेत्रफळानुसार. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. तर जो उत्तर जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिले होते. जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 कोणत्या जीवाला मारून इच्छा मागितली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी हंस, ऑप्शन सी कोंबडा, ऑप्शन डी वरील कोणताच नाही. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर जो उत्तर वरील कोणत्याच जीवाला मारून इच्छा मागितली जात नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 शुक्राचार्यांनी कोणत्या तज्ञ विज्ञान मांडले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अद्भुत, ऑप्शन बी देव, ऑप्शन सी ज्ञान, ऑप्शन डी योग. तर जो उत्तर शुक्राचार्याने अद्भुत ज्ञान मांडले. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 कोणत्या खेळाला LBW हा शब्द वापरला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी बास्केटबॉल. याचं उत्तर आहे क्रिकेट खेळात LBW हा शब्द वापरला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 सूर्य पूर्वेकडून का उगवतो असे वाटते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कारण तो तसाच फिरतो, ऑप्शन बी पृथ्वी फिरते, ऑप्शन सी सूर्याभोवती फिरतो, ऑप्शन डी आकाश फिरते. तर जो उत्तर सूर्य पृथ्वी फिरते म्हणून तो पूर्वेकडे उगवतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 पोटातील चरबी कमी करण्यासाठी चुकून पण कोणते फळ खाऊ नये? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी संत्री. तर जो उत्तर पोटातील चरबी कमी करण्यासाठी केळ फळ चुकूनही खाऊ नये. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणती नदी गंगा यमुनेचे संगम बनवते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सरस्वती, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी कृष्णा. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.